सध्या गट हेल्थसाठी दह्याचा अगदी जोरोशोरोसे प्रचार होताना दिसतोय. पण आयुर्वेदानुसार दही हा उष्ण पदार्थ आहे. दह्यानं उष्णता वाढते, स्त्राव वाढतात, चिकटपणा वाढतो, जखमा असतील तर त्या भरून येत नाहीत. म्हणून ग्रीष्म ऋतू आणि शरद ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आणि ऑक्टोबरमध्ये दही खाणं पूर्णपणे टाळायला हवं. गट हेल्थ सुधारायची आहे, मग आपल्याकडे पर्याय आहे, तो म्हणजे ताकाचा. हे दह्या एवढं उष्ण नसतं, पण द्रवरूपात स्निग्ध असल्यामुळं सेंधव सोबत घेतलं तर पचनासाठी नक्की मदत करतं. ताक हे तिन्ही दोषांना जागेवर आणणारं म्हणजे तिन्ही दोषांना नॉर्मल ठेवणारं असं औषध किंवा पेय पदार्थ आहे. भूतलावरचं अमृत असं याला म्हटलं जातं. अंगाला येणारी सूज, अपचनाचा त्रास यासाठी ताक अतिशय उपयोगी आहे. या ताकात धन्याची पावडर घातली तर अंगातली उष्णता लवकर कमी येते, पचन चांगलं राहतं, हातापायाची डोळ्याची आग होत नाही आणि युरिनला सुद्धा साफ होऊन जातं. मूळव्याधीचा त्रास असेल तर तो सुद्धा कमी होऊन जातो.